मला ना गव्हाचा चीक खाऊसा वाटायचा, पण मला येत नव्हता, मी कधी केला नव्हता. पण आई जेव्हा अगोदर गव्हाचा चीक करायची ना, तेव्हा मी नक्कीच खायची, म्हणजे खायची. कुरवड्या करताना मी गव्हाचा चीक खायची आणि आता मलाही खाऊ वाटत होतं. त्याच्यामुळे मी ठरवलं होतं मी करून बघणार म्हणजे बघणार मला येते की नाही. तर मग त्यासाठी ना मी 2 ते 3 दिवस ना गहू भिजू घातले होते आणि आता त्याच्यातून पूर्णपणे ते फुगून एकदम टंब झालते आणि त्याच्यातून चीक पण निघत होता लगेच दाबल्यानंतरनं. मग म्हणून ना मी ते गहू धुवून घेतले, एकदा 2दा ते 3दा असे गहू धुवून घेतले. मला माहिती नव्हती त्याची रेसिपी काय, कसे करायचं असतं ते, कसं पातळ की घट्ट, म्हणजे ते कसं पातळ होतं, त्याच्यात किती प्रमाणात पाणी टाकायचं असतं वगैरे मला काहीच माहिती नव्हतं. पण मी पहिल्यांदा ट्राय करत होते. मला खूप छान वाटत होतं की मी नवीन नवीन काहीतरी येतं आहे की नाही ते करून बघते. तर मी असे 4-5 वेळा गहू धुवून घेतले आणि गव्हाचा चिकना मी पहिल्यांदा दाबून बघितलं. मला ते जमत नव्हतं, त्याच्यामुळे ना मी मिक्सरमध्ये गहू बारीक केले. मी इतके बारीक केले ना खूप, तरी कितीही दाबलं ना तरी पण त्याच्यातून चीक काही पडत नव्हता. एवढं त्याला जोर लावायला लागत होता ना, इतका की बोलायचं कामच नाही. माझ्या मनात असा विचार येत होता की माझे हात वगैरे दुखायला लागले. तर अगोदरच्या बायांना एक डबा गच्च भरून चीक काढायच्या, एक डबा गच्च भरलेला गहू एवढे, म्हणजे अर्धा डबा वगैरे चीक काढायच्या. तर त्या बाया बिना मिक्सरचं, तेव्हा मिक्सर वगैरे अशी काहीच सुविधा नव्हती, तर त्या बाया कशा चीक काढत असतील असा माझ्या मनात विचार येत होता. एवढे हात दुखत होते. 2 ते 3दाच करून झालं होतं तरी इतके हात दुखत होते आणि 2 दिवस नंतरनं माझे हात दुखले. इतका गव्हाचा चीक खायचंच होतं, पण मला एवढे हात दुखत होते, त्रास होत होता, पण मला गव्हाचा चीक खायचाच होता. त्याच्यामुळे ना मी पहिल्यांदा गव्हाचा चीक जेवढा त्याच्यात निघेल तेवढा काढला आणि नंतर ना मी चहाच्या चाळणीची चाळण असते स्टीलची, त्या चाळणीने चाळून घेतला. कारण जी मोठी चाळणी होती ना रवा चाळायची, त्याच्यातून गव्हाचे छोटे छोटे कण, कारण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे ना त्याच्यामध्ये मधून गव्हाचे छोटे छोटे कण पण येत होते आणि तो चीक लाल दिसत होता. त्याच्यामुळे ना मी ही चाळण यूज केली, कारण याचे खूप छोटे छोटे, एकदम छोटे जाळे, त्याच्यातून नाही बाहेर येत आहे. मग मी अजून ना माझ्याकडून दाबलं गेलं नव्हतं ते, त्याच्यामुळे ना मी डबल दाबायला चालू केलं. अजून दाबल्यानंतर ना इतका गव्हाचा चीक पडत होता ना खूप, कारण मला ना ते दाबता येत नव्हतं, हात दुखत होता. आणि मग मी पहिलं जे दाबलं आहे ते मला माहिती आहे त्याच्यात अजून गव्हाचं चीक आहे, त्याच्यामुळे ते मी अजून 2दा बारीक करायला घेतलं, कारण मला ते दाबता येत नव्हतं आणि जोर पण लावता येत नव्हता. एवढी भांडी तर खराब झाली ना, सगळी भरली होती भांडी, किचन आणि माझी कपडे पण. ना मी काहीतरी नवीन करते आणि काहीतरी कांड होतं माझ्याकडून, हे सांडलं होतं पण मी दाखवलं नाही, कारण मला ते दाखवायचं नव्हतं. माझ्याकडून ते चाळताना ना थोडं सांडलं होतं, पातेला पलीकडे हात लागला आणि सांडलं होतं. माझ्याकडून काही कांड होत नाही, असं होतच नाही. नवीन काहीतरी करायला गेलं ना प्रत्येक वेळेस मी खूप आनंदाने काहीतरी करते आणि काही ना काहीतरी होतं म्हणजे होतं. याच्या अगोदर पण खूप काही झालं आहे माझ्याकडून. मी 2दा ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन चाळून पण घेतलं. तर मला आहे ना 2दा चाळल्यानंतर ना एवढा चीक भेटला होता, त्याच्यात ना वरती पाणी होतं आणि खाली ना तळाशी जाऊन राहतो तो चीक. आणि नंतर ना ते पण मी एकदा पाण्यामध्ये धुवून घ्यायचं ठरवलं, कारण त्याच्यात खूप चीक होता अजून. मी पाणी ओतलं 2 ते 3 वाटी आणि ते चांगलं धुवून घेतलं. आणि ते राहिलेलं जे गव्हाचं असतं ना, त्याच्या ते ना आमच्या इकडे त्याचा भाजी केली जाते, म्हणजे ते वाळवून, गव्हाचं राहिलेला जो चोथा आहे तो वाळवून ना आमच्या इकडे त्याची भाजी केली जाते. पण ती कशी करतात हे मला माहिती नव्हतं, त्याच्यामुळे ते मी खात पण नाही, त्याच्यामुळे ते मी टाकूनच दिलं. पण गावी तरी आमच्या इकडे ना त्याची भाजी केली जाते. आणि मी अशा प्रकारे ना सगळा जो गव्हाचा चीक होता ना काढलेला, सगळा चाळून घेतला आणि फायनली एका पातेल्यामध्ये केला. मी स्वतःला शाबासकी देत होती की माझ्याकडून, मला पहिल्यांदा वाटत होतं होईल की नाही, पण झालं. आणि सगळा गव्हाचा चीक काढला मी, चोथा ठेवला आणि तो झाकून ठेवल्यानंतर ना मी एक रात्र ना ते भिजू दिलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यातून वरचं राहिलेलं पाणी काढलं आणि खाली ना इतका दगडासारखा चीक बनलेला होता ना,
एकदम घट्ट, जो चमच्याने पण पटकन हलत नव्हता. आणि ह्याची प्रोसिजर करताना ना पहिल्यांदा मी पातेल्यामध्ये तेल टाकलं होतं आणि मग मी त्याच्यात पाणी ओतलं आणि मीठ टाकलं. ते पहिलं पाणी उकळू दिलं आणि मग मी नंतर ते गव्हाचं पीठ चीक टाकलं. आणि इतकं घट्ट होतं ना ते, आम्हाला माहिती नव्हतं की ते घट्ट केलं जातं. मग आम्ही खाईपुरता केलं होता, पण जास्त पीठ झालं होतं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं कुरवड्या घालायच्या. पण ती पीठ थोडं अजून पातळ होतं, त्याला अजून थोडं घट्ट होऊ द्यायचं होतं आणि शिजू द्यायचं होतं. मग आम्ही ते अजून घट्ट करू दिलं आणि शिजू दिलं, कारण त्याला हलवायला ना 2 माणसं लागतात. ते हलवणं खूप अवघड होतं आणि आधीच माझा चीक काढून काढून हात दुखत होता. त्याच्यामुळे नंतर हात दुखायला माझ्या आहोंनी ते हलवू लागितलं मला. अशा प्रकारे मी गव्हाचा चीक करून मस्त मनसोक्त खाल्ला आणि खूप आनंद आहे की काहीतरी नवीन ट्राय केला. चला बाय बाय.